हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड ईबुक 2025 आपण सिरीज चालू केलेली आहे. ते मंथ वाईज आहे. तर पहिला व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघा. आता करंट अफेअर सोबतच जीएस पण कव्हर करावं लागतं आपल्याला. आणि जीएस कसा करायचा तर बघा, महाराष्ट्राचा भूगोल आपण कव्हर करत आहे. बालाजी सुरेन सरांचं अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तररित्या मांडणी केलेलं नकाशाच्या थ्रू संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर तुम्ही मागून घेऊ शकता किंवा ही सिरीज कंटिन्यू फॉलो करू शकता. हे बालाजी सुरने सरांचं महाराष्ट्राचा भूगोल बुक आहे. आता तुम्हाला हे बुक कशा प्रकारे एक्सप्लेन केलं, त्यांनी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ लेक्चरमध्ये कळेलच. तर माझा एकच उद्देश आहे सिरीज घेण्यामागे की नवीन जे कोणी एमपीएससीची तयारी करत आहे त्यांना माहीत नसते की नेमकं काय वाचायचं. सिलेबस घेतला, सिलेबसमध्ये भरपूर सारं वाचावं लागते. सिलेबस तर भरपूर आहे, पण त्यामध्ये कोणता भाग स्किप करायचा, कोणता भाग वाचायचा, यामुळे काय होईल, वेळ वाचेल. आणि वेळ वाचल्यानंतर काय होईल की एकच सब्जेक्ट आपल्याला वारंवार रिवाइज होईल. आणि एकच फॉर्म्युला असतो, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. एक्झाम पास होण्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते. मग आता काय करायचं की या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राचा स्थान विस्तार हा बघूया. पुढे सर्व काही इन डिटेलमध्ये आपण सगळेच चॅप्टर बघण्याचा प्रयत्न करूया या बुकमधून. जर तुम्ही प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि लाईक करत जा मित्रांनो, तुमच्या लाईकमुळे थोडंसं मोटिवेशन मिळते. तर बघा काय, महाराष्ट्राचा स्थान विस्तार बघायचा आपल्याला. यामध्ये महाराष्ट्राचं स्थान जर बघितलं तर पृथ्वीच्या सांगितलेलं आहे. आता पुढील प्रश्न जर विचारला तर विचारू शकते की महाराष्ट्राचे स्थान पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आता ते कसं आहे आपण नकाशामध्ये बघणारच आहे खाली. तर महाराष्ट्राचे स्थान भारताच्या कुठे आहे, मग पश्चिम मध्य भागात आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला नकाशा थ्रू पण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला पुढे. तर बघा पुढे मग निरपेक्ष स्थान. आता निरपेक्ष स्थान ॲब्सोल्यूट लोकेशन बघायचं आहे आपल्याला. मग ते अक्षांश आणि रेखांश विस्तार, एवढंच लक्षात ठेवा, अक्षांश आणि रेखांश विस्तार. अक्षांश विस्तार जर बघितला तर 1544 उत्तर ते 22.6 उत्तर अक्षवृत्त लक्षात ठेवा. रेखांश विस्तार 7236 पूर्व ते 8054 पूर्व रेखांश विस्तार. आता जर बघितलं तर अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तार जवळपास सारखा आहे असं म्हटलेलं आहे. तर हे बरोबर आहे. कसं तर बघा, अक्षवृत्ती विस्तारात जर बघितला तर फरक 7 अंशाचा आहे आणि रेखावृत्ती विस्तारातील फरक जर बघितला तर 8 अंशाचा आहे. कुठे तर बघा, अक्षवृत्ती विस्तारामध्ये 1544 आणि 22.6 उत्तर अक्षवृत्त आहे. म्हणजे 15 आणि 22 मध्ये 7चा फरक, म्हणजे अक्षवृत्ती विस्तारात 7चा फरक आहे. आणि रेखांश विस्तारामध्ये जर बघितलं तर 7236 पूर्व ते 8054 पूर्व, म्हणजेच 72 आणि 80 मध्ये 8 अंशाचा फरक आहे. म्हणजेच अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तार यामध्ये 7 आणि 8 अंशाचा फरक लक्षात असू द्या. इथे तुम्हाला डायग्राम थ्रू दिलेला आहे, तर हे आपण बघितलेलं आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार 8 डिग्री आणि अक्षवृत्ती विस्तार 7 डिग्री आहे, म्हणजे 7 अंश. म्हणजेच रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्ती विस्तारापेक्षा जास्त आहे. तर बघा ही लाईन तुम्हाला कुठे बघायला मिळाली आता रिसेंटली. तर रिसेंटली ग्रुप सीची एक्झाम झाली, तर ही जसच्या तशी लाईन होती. रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्ती विस्तारापेक्षा जास्त आहे असं म्हटलेलं होतं, ते बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला इन डिटेलमध्ये बघणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्राचे स्थान बघायचं तर कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान आहे, बरोबर आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या, म्हणजे हे जर विषुववृत्त बघितलं आपण, त्यामध्ये कर्कवृत्त 23.5 डिग्री उत्तर आणि मकरवृत्त म्हणजे 23.5 डिग्री दक्षिण या मध्ये महाराष्ट्राचे स्थान आहे. पण कोणत्या हवामान क्षेत्रात आहे, ट्रॉपिकल म्हणजेच उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात आहे. हे पण लाईन जशा तशी पुढे आपल्याला विचारू शकते. मग बघा इथे भारत दिलेला आहे, भारताचं स्थान, त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान दिलेलं आहे. महाराष्ट्राचं स्थान भारताच्या पश्चिम जर बघितलं तर इथे तुम्हाला बघायला मिळतेच की महाराष्ट्राचं स्थान पश्चिम व मध्य भागात आहे भारताच्या. अशा प्रकारे आपल्याला डायग्राम थ्रू पण आपल्याला कळलेलं आहे. तर लक्षात ठेवा, कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधोमध आहे आणि उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात आहे. आता सापेक्ष रिलेटिव्ह स्थान राजकीय सीमा बघायच्या आपल्याला की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या व राज्याच्या लागून आहे. तर महाराष्ट्र राज्याला 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. किती? 6 राज्य 1 केंद्रशासित प्रदेशाची. तर सरळ विचारू शकते थोडंसं इथे आकडे बदलून आयोग की महाराष्ट्र राज्याला 5 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. तर बघा यामध्ये कन्फ्युजन होतेच. मग लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राला 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश सीमा लागून आहे. आता इथं महाराष्ट्र आहे सेंट्रलला, तर त्यामध्ये उत्तरेला मध्य प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक गोवा आहे. त्यासोबत पश्चिमेला अरबी समुद्र तुम्हाला माहितीच आहे आणि पूर्वेला छत्तीसगड, म्हणजे छत्तीसगड ईशान्य आणि पूर्व या भागामध्ये येते मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. या
दादर नगर हवेली या वायव्य भागाला इथे महाराष्ट्राच्या आग्नेय भागाला तेलंगणा आहे, तर नैऋत्य आणि पश्चिम भागाला अरबी समुद्रात बघायला मिळतो आपल्याला. तर हे महाराष्ट्राचे राजकीय सीमा आहेत. तर इथे तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे त्यांनी समजण्यासाठी. उत्तरेला मध्य प्रदेश, दादर नगर हवेली गुजरात हे वायव्येला, त्यासोबत ईशान्येला छत्तीसगड, त्याचा आपण पूर्वेला समजू शकतो, त्यासोबत आग्नेयेला तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा दक्षिणेला, अरबी समुद्र पश्चिमेला किंवा नैऋत्येला बघायला मिळते आपल्याला. पुढे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा हे आपण डायग्राममध्येच बघितलेल्या आहे अशा प्रकारच्या. पण महत्वाचं की कोणत्या पर्वतरांगा कुठे आहेत ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर उत्तरेला सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या म्हणजे अमरावतीमध्ये येतात, तापी नदी आणि नर्मदा नदी आहे. त्यासोबत पूर्वेस चिरोली, गायखुरी, सुरजागड, भामरागड टेकड्या गडचिरोलीमध्ये बघायला मिळतात आणि दरकेसा टेकड्या गोंदियामध्ये. तर आता बघा, चिरोली, गायखुरी, सुरजागड, भामरागड टेकड्या ह्या तुम्हाला गोंदियामध्ये पण देऊन आयोग फसवू शकतो. तर हे गडचिरोलीमधील आहे, फक्त दरकेसा टेकड्या लक्षात ठेवा गोंदियामधील आहे. तर दक्षिणेस हिरण्यकेशी नदी आहे, सिंधुदुर्ग कोल्हापूर बाउंड्रीवर असणारी, आणि तेरेखोल हे सिंधुदुर्गमधील नदी आहे, हे दक्षिणेला. तर वायव्येस जर बघितलं तर आता वायव्येस उत्तरेला नाही, वायव्येस उत्तरेला तर सातपुडा पर्वत आहे, तर वायव्येस आहे सातमाळा टेकड्या, गाळणा टेकड्या, अक्राणी आणि त्यासोबत तोरणमाळ डोंगर आणि दमनगंगा नदी हे वायव्येस बघायला मिळते महाराष्ट्राच्या. हे नैसर्गिक सीमा आवश्यक आहे आपल्याला. तर हे अतिशय महत्वपूर्ण बुक आहे बालाजी सुर्णे यांचं. पुढे महाराष्ट्राचे स्थान विस्तार आपल्याला डायग्राम थ्रू पण बघायला मिळते आता. तर बघा, इथे गाळणाडा टेकड्या जर बघितलं तर हे वायव्येला बघायला मिळतात तुम्हाला. उत्तरेला जर बघितलं तर इकडे नर्मदा नदी बघायला मिळते, तोरणमाळ डोंगर हे, त्यासोबत अक्राणी टेकड्या, त्यासोबत जर बघितलं सातपुडा पर्वतरांग ही आहे उत्तरेला, तापी नदी पण तुम्हाला बघायला मिळते इथे, गाविलगड टेकड्या पण उत्तरेला. त्यासोबतच जर बघितलं तर इकडे दरकेसा टेकड्या तुम्हाला गोंदियामध्ये बघायला मिळते, सुरजागड, भामरागड आणि त्यासोबत इंद्रावती नदी हे तुम्हाला जर बघितलं तर गडचिरोलीचा भाग बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं पश्चिमेला अरबी समुद्र, हिरण्यकेशी दक्षिणेला, तेरेखोल नदी दक्षिणेला, हे एवढंच विचारलं जाते. त्यामध्ये जर बघितलं तर उत्तरेला दमनगंगा नदी सांगायचं, म्हणजे की वायव्येच्या भागामध्ये येते. इथे जर बघितलं आपण आता काही ठराविक महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा तयार करणाऱ्या नद्या आणि जिल्हे आहेत. तर महाराष्ट्र व तेलंगणाने जर बघितलं तर सीमा निश्चित करणारी मांजरा नांदेडमधील, पैनगंगा यवतमाळमधील नदी, वर्धा चंद्रपूर, प्राणहिता गडचिरोली आणि गोदावरी गडचिरोलीमध्ये. तर हे महाराष्ट्र तेलंगणाच्या काय बाउंड्री हे करतात, नैसर्गिक सीमा तयार करतात. तर महाराष्ट्र आणि छत्तीसच्या नैसर्गिक सीमा तयार करणे इंद्रावती गडचिरोली जिल्ह्यातील आहे. आता महाराष्ट्र व मध्य प्रदेशची वैनगंगा गोंदियामधील नदी ही नैसर्गिक सीमा तयार करते. बावनथडी भंडाऱ्यामधील नदी, तापी अमरावती धुळेमधील, अनेर जळगाव आणि नर्मदा नंदुरबारमधील. तर महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा जर म्हटलं तर कृष्णा कोल्हापूरमधील नदी, भीमा सोलापूरमधील, तेरणा धाराशिव आणि मांजरा लातूर हे महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा निश्चित करते. तर यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र तेलंगणामधील मांजरा, पैनगंगा व वर्धा, प्राणहिता गोदावरी आणि महाराष्ट्र व छत्तीसगडमधील इंद्रावती आहे गडचिरोली एकच महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये वैनगंगा, बावनथडी, तापी, अनेर, नर्मदा आणि महाराष्ट्र कर्नाटकमध्ये कृष्णा, भीमा, तेरणा आणि मांजरा. आता महाराष्ट्राच्या राज्याचा विस्तार जर बघितला तर महाराष्ट्र क्षेत्रफळ विचारले, ग्रुप सी मध्येच विचारलं, रिसेंटली एक्झाम झाली त्यामध्ये 3,07,713, 3,7,713, 3,7,713 असं वारंवार म्हणायचं, पाठ होईल. त्यासोबत जर बघितलं लाख हेक्टरमध्ये जर विचारलं 307.70 लाख हेक्टर, हे पण ग्रुप बी ला आलेला प्रश्न आहे की त्यांनी लाख हेक्टरमध्ये विचारलं होतं. क्षेत्रफळाचं जर बघितलं प्रमाण देशाच्या महाराष्ट्राचं 9.36% क्षेत्रफळ एकट्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. क्षेत्रफळ म्हटलं तर क्षेत्र म्हणजेच काय, तिसरे म्हणजे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र. उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर 700 किलोमीटर, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, हे पण रिसेंटली ग्रुप सी मध्ये विचारलेले आहे. तर एकूण समुद्रकिनारा 720 किलोमीटरचा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक तर ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी हे सागरी किनारा सीमा लाभलेली आहे. जिल्हानिहाय समुद्रकिनारा बघू आपण आता. रत्नागिरीमध्ये 237 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. रायगडला 122, सिंधुदुर्ग 120, बृहन्मुंबई 114, पालघर 102 आणि ठाणे 25. तर वारंवार हा व्हिडिओ बघा मित्रांनो, तुमच्या लवकरात लवकर रिव्हिजन पण होईल आणि लवकर गोष्टी लक्षात राहील. पूर्व पश्चिम 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण 700 किलोमीटर,
लक्षात ठेवण्याची काही हेच नाही, कारण की नकाशा बघा, खूप लांबी जर बघितली तर अशा प्रकारची बघायला मिळते नकाशाची. म्हणून पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी जर बघितलं तर 700 किलोमीटर आहे. समुद्रकिनारा 720 किलोमीटर, सर्वात जास्त 237 रत्नागिरीला, 122 रायगडला, 120 जर म्हणलं तर सिंधुदुर्ग, मुंबई 114, पालघर 102 आणि ठाणे 25. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे, कारण की पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त आहे 800. भारतात जर बघितलं तर उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. तर भारताचं थोडंसं उलट आहे, महाराष्ट्राचं थोडंसं उलट आहे भारताच्या, कारण की लक्षात ठेवा पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची जास्त आहे, तर इकडे जर बघितलं तर भारताची पूर्व पश्चिम लांबी लहान आहे, कारण की भारताची उत्तर दक्षिण लांबी विस्तार जास्त आहे. इकडे 9.36% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, 3,713 हे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे महाराष्ट्र. पुढे महाराष्ट्राचा आकार त्रिकोणी आहे, बघा त्रिकोणी बघायला मिळते तुम्हाला. तर महाराष्ट्राचा पाया जर म्हटलं, असा जर त्रिकोण आपण बघितला तर हा पाया आहे, याला या पद्धतीने मांडणी केलेली आहे या त्रिकोणाला. म्हणून पाया जर बघितला हा कोकणात बघायला मिळतो, हा कोकणचा भाग. त्यासोबत निमुळते टोक जर बघितलं तिकडे तुम्हाला पूर्वेकडे विदर्भात बघायला मिळते. म्हणजेच आकार त्रिकोणी आहे, पाया कोकणात आहे आणि निमुळते टोक पूर्वेकडे आहे विदर्भात. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे 5 राज्य. आता हे 5 राज्याचे क्षेत्रफळ लक्षातच ठेवा. राजस्थान 342,239 असं लक्षात ठेवायचं, लाख हजार काही लक्षात ठेवायचं नाही. 342,239. मध्य प्रदेश 38,313, 38,313. तर महाराष्ट्र 37,713. तर बघा मध्य प्रदेश 38,313 तर महाराष्ट्र 37,713 अशाच प्रकारे लक्षात ठेवायचं. उत्तर प्रदेश मग 236,286, त्यासोबत गुजरात 196,024. हे सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा सिक्कीम यांचं आहे. तर महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याची संलग्न आहेत. महाराष्ट्राची जी की सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याची संलग्न आहे, तेव्हा आपण आपल्याला इन डिटेलमध्ये राज्य जिल्हे पण बघायचे. महाराष्ट्रात सर्वात कमी सीमा गोवा राज्याची संलग्न आहे. आता 2 राज्यांना सीमा लागून असणारे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातील. तर बघा 2 राज्यांना गोंदिया, त्यासोबत गडचिरोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग. तर बघा इथे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशला कशाची सीमा लागलेली आहे, एक नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, तुम्हाला बुलढाणा बघायला मिळते, अमरावती, त्यासोबत इथे भंडारा, नागपूर, गोंदिया. हे जर बघितलं तर हे महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्याची सीमा आहे. 2 राज्यांना सीमा लागून असणारे जिल्हे जर बघितले तर बघा गुजरातला धुळे आणि नंदुरबार, त्यासोबत मध्य प्रदेशला पण धुळे आणि नंदुरबार याच्या सीमा लागलेल्या आहेत. म्हणजेच मध्य प्रदेश गुजरातला धुळे आणि नंदुरबारच्या लागलेल्या सीमा आहेत 2 राज्याच्या. त्यासोबत गोंदिया जर बघितलं तर गोंदिया एक मध्य प्रदेशकडे आहे, तर एक जर बघितलं इथे थोडंसं रफ करतो, तर गोंदिया जर बघितला तर हा एक मध्य प्रदेशला आहे, इकडे छत्तीसगडला लागून आहे. गडचिरोली जर बघितलं तर गडचिरोली एक छत्तीसगडला लागून आहे, इकडे तेलंगणा लागून आहे. नांदेड जर बघितलं तर एक कर्नाटकला बाजू लागून आहे आणि एक तेलंगणाला लागून आहे. आणि गोवा जर बघितलं तर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लागून आहे. ही महत्त्वपूर्ण बाब आहे. तर आता राज्यातील 6 जिल्हे 2 राज्यांना लागून आहे, एवढं लक्षात ठेवायचं. किती? 6 जिल्हे 2 राज्यांना लागून आहे. पालघर जिल्हा गुजरात आणि दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. लक्षात ठेवा पालघर असा जिल्हा आहे ज्याला राज्याची सीमा लागून आहे, त्यासोबत केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे दादर नगर हवेलीची. आणि 6 जिल्हे असे आहेत जे 2 राज्याच्या सीमा त्यांना लागून आहे. तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्य व केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे. किती? 20 जिल्ह्यांच्या सीमा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना महाराष्ट्रातील लागून आहे. त्यासोबत 16 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्याही राज्याची सीमा लागून नाही. 16 जिल्ह्यांना महाराष्ट्रातील. तर राज्यातील 11 जिल्ह्यांना समुद्र किनारा व कोणत्याही राज्याची सीमा लागून नाही. लक्षात असू द्या 16 जिल्ह्यांना कोणत्याही राज्याची सीमा लागून नाही, मात्र समुद्र किनारा लागलेला आहे त्यांना. पण 11 जिल्हे असे आहेत ज्यांना समुद्र किनारा पण लागलेला नाही आणि राज्याच्या सीमा पण लागलेल्या नाही. त्यामध्ये जर बघितलं तर 11 जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला आणि वर्धा. लक्षात असू द्या. तर हे मधोमधले जिल्हे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. तर इथे पुढे जर बघितलं नकाशामध्ये दिलेलेच आहे, इथे तुम्हाला हे 11 जिल्हे वर्धा आहे, अकोला आहे, वाशिम आहे, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा हे 11 जिल्हे आहेत ज्यांना कोणत्याही राज्याची सीमा सागरी सीमा लागून नाही. सर्वाधिक जिल्ह्याची सीमा जर लागून असलेला जिल्हा जर बघितला तर अहिल्यानगर 7 जिल्ह्याच्या सीमा लागून आहे त्याला आणि बुलढाण्याला पण 7 लागून आहे. केवळ एका जिल्ह्याची सीमा लागून असलेले जिल्हे जर बघितलं तर नंदुरबार हे धुळे मधील आणि मुंबई शहर मुंबई उपनगर मधील आहे. व्हिडिओ कसा वाटला ते
सांगा मित्रांनो, तरच आपण ही सिरीज कंटिन्यू समोर ठेवूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचा रिस्पॉन्स असला तर आपण सिरीज कंटिन्यू घेऊया, कारण की खूप मजेदार पुस्तक आहे. बालाजी सुर्णे सरांनी अतिशय व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे, म्हणून म्हटलं की सिरीज फॉलो करा. तुमचा रिस्पॉन्स द्या.